महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांची जे रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। छगन भुजबळ यांना उपचारासाठी जे रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यामुळे रुग्णालयात जाऊन पंकजांनी भुजबळांच्या तब्येतीची विचारपूस केली। मात्र मुंडे आणि भुजबळ भेटीनं आता राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलंय। आपले व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे आपल्यासोबत आहेत। निलेश सर, काय सांगाल, महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली रुग्णालयात जाऊन, काय वाटतं राजकीय वर्तुळात कशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलंय? मुख्यतः पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवून आहे। गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय अस्तित्व हे मुख्यतः त्यांच्या ओबीसी नेतृत्वात होतं आणि तेच नेतृत्व पंकजा मुंडेंच्या माध्यमातून पुढे जावं या दृष्टीने पंकजा मुंडे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। यासाठीच म्हणून गेल्या काळामध्ये अटकेत असलेले छगन भुजबळ जे ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जातात, त्यांचं नेतृत्व आता लयाला आलंय अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ती निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीत जर छगन भुजबळांचा पाठिंबा हा पंकजा मुंडे यांना येत्या काळात मिळाला तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक नवं ओबीसी नेतृत्व उभं राहू शकेल। तेथून या भेटीकडे बघितलं जात आहे। सध्या महाराष्ट्रात मराठ्यांचे लाखोचे मोर्चे हे रस्त्यावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज नवी मुंबई आणि सोलापुरात हीच परिस्थिती पाहायला मिळते। इतकंच नाही तर दलित कोणत्याही परिस्थितीत अॅट्रॉसिटी घालवू देणार नाही अशा स्वरूपाची वाच्यता करताय आणि यातून दलितांना आणि मराठा समाजाला नेतृत्व आहे, मात्र ओबीसीचं नेतृत्व हे पूर्णपणे संपुष्टात आलं अशा स्वरूपाचा एक प्रचार ओबीसी समाजात आहे। या समाजाला नेतृत्व मिळावं या दृष्टीने पंकजा मुंडे येत्या काळामध्ये पावलं उचलताना पाहायला मिळतील आणि त्यातूनच छगन भुजबळांची आज त्यांनी जी भेट रुग्णालयात जाऊन घेतली त्याकडे बघितलं जात आहे। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।